भाई जगताप जी आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या. सर, IPS अधिकारी आहेत विश्वास नागरे पाटील, हे RSSच्या काही कार्यक्रमाला गेले होते आणि त्यांनी आता खुलासा केला आहे की मी कोणत्याच कायद्याचं उल्लंघन न करता सर्व नियम पाळतच गेलो होतो, असा खुलासा त्यांनी केला. नाही, मला मोठं आश्चर्य वाटतं या गोष्टीचं की खाजगी कारण RSS स्वतः सांगते ते खाजगी आहेत. म्हणजे रजिस्ट्रेशन कशात आहे, रजिस्ट्रेशन कशातच नाही. काय ते गावचं मंडळ आहे की कसलं मंडळ आहे, पण 100 वर्षे चालले हे खरं आहे. आणि अशा ज्या संस्था आहेत त्यांच्या ह्याला एक जबाबदार अधिकारी जाणं हे तितकंसं योग्य नाही. कारण ज्यांच्या हातामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे, ज्या RSSच्या बाबतीमध्ये देशातल्या विविध विधानसभांमध्ये, विधान परिषदामध्ये, देशाच्या संसदेमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे किंवा त्याच्या बाबतीमध्ये अनेक वक्तव्य होत आहेत आणि त्याच्या बाबतीमध्ये अनेक शंका कुशंका येतात आहेत. अशा वेळेला एक जबाबदार अधिकाऱ्याने अशा पद्धतीचं वागणं हे काय तितकंसं बरोबर नाही मला वाटतंय. तुम्हाला जे आवडते तुम्ही राजीनामा देऊन करा की. कुणी कुणी अडवलंय तुम्हाला? ही जेव्हा वर्दी आपण घालता त्यावेळेला एक शपथ घेता आणि त्या शपथेमधला हाही भाग आहे की कुठल्याही व्यवस्थेचा मी स्वतः तिथे हे राहणार नाही. कारण तुम्ही स्वतःचे नसता, तुम्ही व्यवस्थेचे प्रमुख असता आणि तुम्ही व्यवस्थेचे प्रमुख जर असं म्हणत असतील तर सगळी व्यवस्था उद्या असं म्हणेल की अख्खं पोलीस दलच उभं करा ना तिकडे नेऊन. हे दुर्दैवी आहे. बरं, स्वातंत्र्यानंतर ही पहिली वेळ असं पाहायला मिळालं निदान महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर हे पहिली वेळ असं एखादा अधिकारी IPS अधिकारी अशा पद्धतीने बोलणं मला असं वाटतं की हे योग्य नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अजूनही अर्थव्यवस्था कोणाकडे जावी, अर्थव्यवस्था कुठं खातं कशावर जा ह्याच्यावर अजून एकमत झालं नाहीये. जय पवारांनी म्हटलं की हे अर्थ खातं आम्हालाच मिळेल. आता आता कसं आहे की हा त्यांच्यातला सुसंवाद वा विसंवाद याच्यावर मी काय वक्तव्य करणं तितकंसं चांगलं नाही. परंतु तुमच्या भांडणामध्ये महाराष्ट्राला वेठीशी धरू नका. तुमच्या भांडणामध्ये अर्थव्यवस्था, अर्थमंत्री असो बाकी असो, इथे ह्या राज्यामध्ये कधी घडलं नव्हतं ते घडतंय. इथले कॉन्ट्रॅक्टरच उपोषणाला बसले होते, त्यांना पैसे मिळत नाहीत. इथे शिक्षणाला पैसे नाही आहेत, इथे विकास कामांना पैसे नाही आहेत, इथे विविध आता पाऊस पडतोय, हे काय अवकाळी पाऊस झाला त्या शेतकऱ्यांना दिलासा नाही. त्यामुळे तुमची भांडणं तुम्ही आपसामध्ये मिटू. आपण या सगळ्या व्यवस्थेमध्ये महाराष्ट्राला वेठीशी धरू नका. शेवटचा प्रश्न सर, उद्धव ठाकरे दौऱ्यावर आहेत, त्यांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे. फडणवीसांचं जेव्हा नाव समोर येतं तर मराठी पंतप्रधान झाला तर आम्ही स्वागत करू. एक गोष्ट सांगतो आपल्याला, महाराष्ट्रातल्या तमाम मराठी भाषिकांच्या हे मनातलं आहे आणि अगदी त्याच्यामध्ये अयोग्य काय असण्याचं कारण नाही. कोणी मराठी भाषिक जर पंतप्रधान होत असतील तर आम्हा सगळ्यांचा ऊर भरून येईल. इथे काँग्रेस काय म्हणते, अणुक काय म्हणते, हा अभिनिवेश न ठेवता मराठी माणूस या देशाचा पंतप्रधान जर होत असेल तर आम्हाला त्याचा आनंदच होईल. खूप महत्त्वाचं स्टेटमेंट म्हटलेलं आहे का RSSच्या कार्यक्रमात जात असतील तर तुम्ही राजीनामा देऊन जा, नाही तर पूर्ण पोलीस फोर्सच RSSच्या कार्यक्रमाला घेऊन जा, असं एक टोलाच त्यांनी लगावलेला आहे. त्याचबरोबर जर पंतप्रधान मराठी होत असेल तर आम्ही आमचा ऊत भरून येईल, तर आम्ही त्याचं स्वागत करतो, असंही स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सह कपिल राव, झी मीडिया, मुंबई.